सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण संस्कृत विषयाचा 8वा जो काही पाठ आहे, अष्टम पाठ, याला आपण सुरुवात करत आहोत। धड्याचं नाव आहे नदी सुक्तम। सुक्तम या शब्दाचा अर्थ होतो स्तोत्र। या धड्यामध्ये आपण नदीचं स्तोत्र बघणार आहोत। प्रथम आपण हा जो काही धडा आहे तो धडा सरळ लेखनार्थम म्हणजेच मराठीचं जे काही भाषांतर आहे ते भाषांतरासाठी तुम्हाला 4 मार्काला विचारला जातो। प्रस्तावनेमध्ये दिलेले आहे की विश्वे विद्यमान प्राचीनतम साहित्यम नाम वेदवाङ्मय इति बुधा मन्यते। म्हणजेच विश्वामध्ये विद्यमान असलेली जी काही प्राचीन जी काही साहित्य आहे त्या साहित्यांमध्ये जे काही वेदवाङ्मय आहे ते वेदवाङ्मय हे अत्यंत प्राचीन शास्त्र मानले जातात। ऋग्वेदस्य तृतीय मंडले, ऋग्वेदाचा जे काही तिसरं जे काही मंडळ आहे त्या तिसऱ्या मंडळामध्ये विश्वामित्र नदी संवाद वर्तते। यामध्ये विश्वामित्र आणि नदी यांचा संवाद दिलेला आहे। विश्वामित्र नदी माता इव पूजयति। विश्वामित्र नदीला मातेप्रमाणे पूजतात। मानवीय संस्कृती ही नदी तीरे एव विकसिता। मानवी संस्कृतीचा जो काही विकास आहे तो विकास सुद्धा नदीच्या काठावरच झालेला आहे। म्हणूनच आपल्याला अनेक गावं अनेक शहरं ही नदीच्या काठावरच वसलेली दिसतात। अतः म्हणून अस्माभिः नदी सर्वथा रक्षणीया। म्हणून आपल्यासाठी नदीची नेहमीच काळजी घेतली पाहिजे किंवा नदीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे। डॉक्टर मंजुषा गोखले महाभागया नदी सुक्तम अनुसृत्य, की ज्या काय डॉक्टर मंजुषा गोखले आहेत या गोखलेंनी नदी सुक्तावर आधारित रचितात त्यांनी रचलेलं नाट्यात त्यांनी जे काही रचलेलं जे काही नाट्य आहे त्या नाट्यामध्ये नाटकामधल्या संवादो अयम स्वीकृतः, त्यांनी रचलेलं जे काही नाटक आहे त्या नाटकातून हा जो काही संवाद आहे तो संवाद घेतलेला आहे। आता इथे रंगमंचे म्हणजेच रंगमंचावर कीर्तनकार कीर्तनम करोति। रंगमंचावर कीर्तनकार कीर्तन करतो आहे। श्रोतृवृंद श्रवणे मग्नः, आणि जो काही श्रोतृवृंद आहे तो श्रोतृवृंद ऐकण्यामध्ये मग्न आहे। कीर्तनकार उवाच, कीर्तनकार म्हणतो गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी पृथ्व्यां सन्निधिं करो। नर्मदा सिंधु कावेरी पृथ्व्या म्हणजे पृथ्वीवर, सन्निधम म्हणजेच वास्तव्य, कुरु म्हणजे करा। ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये दशम्यां तिथी, दशमी तिथी गंगा दशहरा पर्व प्रारंभ, की गंगा दशहरा पर्वाला सुरुवात होत असते। या तिथीला गंगा दशहरा पर्व आयोजित केला जात असतो, या पर्वाला सुरुवात होत असते। अस्मिन पर्वणी, या पर्वणीत नदी पूजनम कर्तव्यम, या पर्वणीमध्ये नदीचं पूजन केलं जातं, की नदी पूजनम कर्तव्यम। श्रोतृवृंद उवाच, श्रोतृवृंद म्हणतो नदी पूजन, नद्यांचं पूजन, नद्यांची पूजा। किमर्थम नदी पूजनम, कशासाठी नद्यांची पूजा करायला हवी किंवा कशासाठी
कीर्तनकार उवाच, कीर्तनकार म्हणतो, नदी खलु जीवनदायिनी, नदी ही खरोखर जीवनदायिनी आहे. अतः म्हणून अस्मिन अवसरे, म्हणून या प्रसंगी कृतज्ञता प्रदर्शयितुम, म्हणून या प्रसंगी कृतज्ञता दाखवण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी जनाः लोक जले पाण्यात दीपदानं कुर्वन्ति, लोक पाण्यामध्ये दीपदान करतात. श्रोतृवृंद उवाच, द्रोणे, द्रोणांमध्ये दीपम प्रज्वालयति, द्रोणांमध्ये दिवे पेटवले जातात. दीपम प्रज्वाल्य नदी जले समर्पयन्ति, नदीच्या पाण्यामध्ये ते समर्पित केले जातात. जलम प्राशनार्थम, पाणी हे पिण्यासाठी असते. कृषी वर्धनार्थम, ते शेती वाढवण्यासाठी असते. विद्युन्निर्माणार्थम, विद्युन्निर्माणार्थम वीज निर्माण करण्यासाठी. जलम जीवनार्थम, पाणी जगण्यासाठी असते. सजीवाना कृते, सजीवांसाठी. नदी देवीतमा, सजीवांसाठी तर नदी ही एक देवीचं स्वरूप आहे, एक देवीचं रूप आहे. नदी मातृतमा, नदी ही आईप्रमाणे असते. ही नदी मातृतमा म्हणजे नदी श्रेष्ठ माता आहे. अतः म्हणून अद्य आज नदी सुक्तम म्हणजे नदीचं स्तोत्र सर्वथा श्रवणीयम, नेहमी ते ऐकावं. स्मरणीयम आठवावं. श्रोतृवृंद उवाच, श्रोतृवृंद म्हणतो, भोः म्हणजे अहो, पुराणिक वर्य म्हणजेच पुराणिक बुवा, कथम नदी अस्माकं माता, की नदी आपली माता कशी काय आहे. कीदृशम नदीनां उपकारम, कशा प्रकारे नदीचे उपकार आहे किंवा नदीचे उपकार कसले. कीर्तनकार उवाच, कीर्तनकार म्हणतो, शृणोतु म्हणजेच शृणुत, शृणुत म्हणजे ऐका. आर्य लोको, लोकांनो ऐका. शृणुत म्हणजे ऐका. अति प्राचीना खलु एषा कथा, खरोखर ही खूपच प्राचीन अशी कथा आहे. अस्ति विश्वामित्रः नाम कुशिकपुत्र मुनिवर. अस्ति म्हणजे होते. विश्वामित्रः, विश्वामित्र नाम नावाचे कुशिकपुत्र, हे कुशिकपुत्र होते मुनिवर, हे मुनी होऊन गेलेले आहे. सपरिवारम आपल्या परिवाराबरोबर, सगोधनम आपल्या गोधनासह म्हणजेच आपली जी काही गायीगुरं आहेत त्या गायीगुरांबरोबर, सह ते दूरतः लांबून, आगतः आले, ते दूरवर येतात. अस्ति मार्गम आक्रमण, मार्गम आक्रमण म्हणजेच मार्गाने चालता चालता, सह ते विपाट तथा शुतुद्री एतयोः नद्योः संगमम प्राप्तः. की रस्त्यामध्ये चालत असताना ते विपाट आणि शुतुद्री या ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांच्या संगमाजवळ पोहोचले. विश्वामित्र उवाच, ततः तिथे प्रविशति विश्वामित्रः, तिथे विश्वामित्रांचा प्रवेश होतो. नदीं प्रणम्य
नदीला प्रणाम करून विश्वामित्र उवाच, विश्वामित्र म्हणतात की विश्वामित्र उवाच कथम लंघनीयः प्रवाहो नदीना, लंघनीय म्हणजे ओलांडणे, नदीचा जो काही प्रवाह आहे तो प्रवाह कसा ओलांडू, कथम रक्षितव्यम जनः गोधनम च, कसं काही लोकांचं आणि हे जे काही गोधन आहे त्या गोधनाचं रक्षण करू, कथम याचित व्यस्तरणाय मार्ग, कथम कशा पद्धतीने, याचितव्य, याचितव्य म्हणजे याचना करणे, याचित व्यस्तरणाय म्हणजेच पलीकडे जाण्यासाठी मार्ग, की पलीकडे जाण्यासाठी किंवा पलीकडे तरुण जाण्याचा मार्ग कसा मागावा, कथम प्रार्थनीया शुभेच्छा नदीना, नदीची जी काही शुभेच्छा आहे ती शुभेच्छा कशी प्राप्त करावी, विपाट कथम नदी विपाट उवाच, नदी विपाट म्हणते कह खलु एषः मानवः, खरोखर हा मानव कोण आहे, अस्मान किमर्थम वंदते, आपल्याला कशासाठी तो वंदन करतो, स्तोत्री च, तो आपली स्तुती करतो, आर्य आर्य किमन नाम भवान, की आर्य किमन नाम भवान, महाराज आपले नाव काय, कस्माद अस्मान आवयती, कस्माद कशासाठी, अस्मान आम्हाला, आवयती म्हणजे आम्हाला कशासाठी आवाहन करीत आहात, विश्वामित्र उवाच, विश्वामित्र म्हणतात अयि मातः, अगं माता, विश्वामित्रो अहम, मी विश्वामित्र आहे, दूरतः आयातः, मी दूरहून आलेलो आहे, रथई शकटईच, माझ्याबरोबर रथ आणि शकट म्हणजे बैलगाड्या आहे, वयम सर्वे, आम्ही सगळे, परतीरम गंतुम समुत्सुकाः, आम्ही दुसऱ्या किनाऱ्यावर किंवा सहज पलीकडच्या तीराला जाऊ शकू, की परतीरम गंतुम उत्सुकः, परतीरावर दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, नदी शुतुद्री उवाच, यावर शुतुद्री नदी म्हणते विप्रवर म्हणजे श्रेष्ठ ब्राह्मणा, मधुरा खलु ते वाणी, ही तुझी वाणी खरोखर गोड आहे, रंजयती अस्मान, आम्हाला आनंद देते, वद सांग कथम तव सहाय्यम कर्तव्यम, सांग की तुझी सहाय्यता कशी करू, विश्वामित्र उवाच, विश्वामित्र म्हणतो अंब आई शृणु मे अभ्यर्थनाम, शृणु मे अभ्यर्थनाम, तर माझी प्रार्थना ऐक, गाधामे भविष्यसी, गाधामे भविष्यसी म्हणजे माझ्यासाठी तू उथळ हो, गाधा म्हणजे उथळ होणे, भविष्यशी म्हणजे होणे, तू माझ्यासाठी उथळ हो, स्वल्पी भवतु जलौघः, स्वल्प भवती म्हणजे कमी करणे, की तुझा जो काय पाण्याचा जो काय ओघ आहे तो पाण्याचा ओघ तू कमी होऊ दे, येन की ज्यामुळे वयम आम्ही सुखेनैव सुखाने परतीरम प्राप्तुम शक्नुमः, ज्यामुळे आम्ही सुखाने परतीर म्हणजे दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचू शकू किंवा सहज पलीकडच्या तीराला जाऊ शकू, नदी विपाट उवाच,
यावर नदी विपाट म्हणते, देवेंद्र खलु परमेश्वर. देवेंद्र म्हणजे देवांचा राजा इंद्र, खलु खरोखर परमेश्वर, तो परमेश्वर आहे. मार्गम मयम प्रदत्तवान, की ज्याने मला वाट करून दिली. मार्गम मयम प्रदत्तवान म्हणजे वाट करून देणे. हत्वा वृत्रम, की ज्याने वृत्रासुराचा नाश केला, वध केला. वज्रहस्त, की वज्र धारण करणारा त्याने वृत्रासुराचा नाश केला. नदी प्रवाहम विमुक्तवान, आणि नदीचा प्रवाह मुक्त करून दिला. मयान कार्या तस्य अवज्ञा, मयान कार्या तस्य अवज्ञा, मी त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही. क्रुद्धो देवो भविष्यती, देव काय होईल? क्रुद्ध होईल, म्हणजेच देव रागावेल. क्षमस्व विश्वामित्र, हे विश्वामित्र क्षमा कर. क्षमस्व विश्वामित्र कदापि नैव विराम संभवती, की हे विश्वामित्र मला क्षमा कर, पण मी थांबणे अजिबात शक्य नाही. नद्यो उवाच, नद्या म्हणतात, रे विश्वामित्र, म्हणजे अरे विश्वामित्र, नैव विरमावह तवत्कृते, की नैव विरमावह तवत्कृते, की तुझ्यासाठी आम्ही थांबणार नाहीच. नैव कुर्वः देवेंद्रस्य कार्ये अधिक्षेपम, की नैव कुर्वः, देवेंद्रचा म्हणजे इंद्राच्या कामात आम्ही हायघाय करणार नाही. विश्वामित्र उवाच, विश्वामित्र म्हणतात, नैव माता, नाही आई, मास्तु आमच्यासाठी देवेंद्रस्य अवज्ञा, की आई देवेंद्राचा अवमान होताच कामा नये. केवलम इच्छा परतीरं गंतुम, केवळ इच्छा होती पलीकडच्या तीरावर जाण्याची. हे मातः, हे आई, प्रसीद, आई प्रसन्न हो. वयं सर्वे, आम्ही सगळे, तव पुत्राः एव, आम्ही सगळे तुझीच लेकरे आहोत, तुझीच पुत्र आहोत. न वयं कदापि तव उपकारान विस्मरामः, न वयं कदापि, आम्ही कधीच तुझे उपकार विसरू शकणार नाही. न कंचिदपि अस्माभिः कर्तव्यं येन तव अधिक्षेपः भवेत्, की न कंचिदपि, कधीच नाही बघा, की न कंचिदपि अस्माभिः कर्तव्यं, की आम्ही असं कधीच करणार नाही, की आमच्याकडून असे काही घडणार नाही की ज्या योगे तुझा अवमान होईल किंवा अपमान होईल. ही माझी प्रतिज्ञा आहे, की इथे विश्वामित्र म्हणतात की ही माझी प्रतिज्ञा आहे. एषा मे प्रतिज्ञा. नदी विपाट उवाच, नदी विपाट म्हणते किम, म्हणजे काय? एषः मर्त्य, हा एषः मर्त्य मां माता इति संबोधयति, हा मर्त्य मानव मला आई म्हणतोय. नदी शुतुद्री उवाच, यावर शुतुद्री नदी म्हणते, कथम माता न करोति सहाय्यं स्वपुत्रस्य. कथम माता, कशी काय आई आपल्या पुत्राला, आई आपल्या मुलाला मदत करणार नाही.
की श्रेष्ठ मानवा छान. साधू म्हणजे छान, की साधू श्रेष्ठ मानवा म्हणजे श्रेष्ठ मानवा छान, शाबाश. किंतु किंचित तव वंशजः मनुजः, पण मी एवढीच आशा करते की तुझे वंशज मानव तू दिलेले वचन विसरणार नाही. वंशजः मनुजः मानव तवेदम वचनम, तू दिलेले वचन विस्मर्ष्यन्ति, की ते विस्मरणार नाही, ते विसरणार नाही. विश्वामित्र उवाच, विश्वामित्र म्हणतात, नाही माता, नाही आई, नैतेत शक्यम, म्हणजेच नैतेत शक्यम, हे शक्य नाही. सर्व सरिताः सुखम वहन्तु, सगळ्या नद्या या सुखाने वाहूत. सर्व जनाः सुखिनः सन्तु, सर्व लोक सुखी होत. विश्वामित्रः निर्गच्छति, आणि विश्वामित्र निघून जातात. कीर्तनकार उवाच, कीर्तनकार म्हणतात, एवं विश्वामित्र, अशा प्रकारे विश्वामित्र नद्यौ प्रणयित्वा, नद्यांना प्रणाम करून, नद्यौ प्रणयित्वा, नद्यांना प्रसन्न करून, परतीरं गतवान, ते पलीकडच्या तीराला जातात. ऐ श्रोतरः, अरे श्रोत्यांनो, इत्थं नद्याः मानवाः च परस्परं प्रीणयन्तः, अशा प्रकारे नद्या आणि मानव यांनी एकमेकांना प्रसन्न करून, प्रीणयन्तः म्हणजे प्रसन्न करणे, संस्कृतीं संवर्धितवन्तः, अशा प्रकारे मानवाने आणि नद्यांनी एकमेकांना प्रसन्न करून आपल्या संस्कृतीचं, आपली संस्कृती इथे त्यांनी संवर्धित केली. प्रवाहिता तरंगिणी संस्कृतीर्विकसिता, प्रवाहिता तरंगिणी, नदी प्रवाहित झाली, त्यामुळे संस्कृतीचा विकास झाला. प्रमुदिताश्च मानवा सरित्कृपा समुन्नता, नद्यांच्या कृपेने सर्व प्रकारची उन्नती साधली गेली. नंदितः कृषिवलाः, शेतकरी खुश झाले. प्रफुल्लिता वसुंधरा, वसुंधरा पृथ्वी प्रफुल्लित झाली, पृथ्वी आनंदित झाली. अन्नदान निर्भरा, की जी अन्नदान करण्यासाठी निर्भर झाली. सस्य श्यामलाधरा, ही पृथ्वी ही मोठ्या प्रमाणात अन्नदान करू लागली. पिकांमुळे सावळ्या रंगाची दिसू लागली. सेतुबंधरोधितम, लोकांनी धरणे बांधून पाणी अडवले. नियंत्रितम नदी जलम, लोकांनी धरणे बांधून नद्यांचे पाणी अडवले, नद्यांच्या पाण्यावर नियंत्रण मिळवलं. जनित्रमत्र चलितम, जनित्रमत्र चलितम म्हणजेच इथे विद्युत जनित्र चालू केले. जीवनम प्रकाशितम, जीवन प्रकाशमय झाले. ऐ श्रोतृवरः, अरे श्रोत्यांनो, इत्थं मानवीय जीवनम नदीतीरे, अशा प्रकारे मानवी जे काही जीवन आहे ते जीवन नद्यांच्या काठी, नद्यांच्या साहाय्याने समृद्ध झाले. नदीनामेव साहाय्येन समृद्धम, की नदीच्या साहाय्याने मानवी जीवन समृद्ध झाले. अधुना कथयत, आता सांगा, अधुना कथयत, आता सांगा, अपि विश्वामित्रस्य वचनं तस्य
तस्य वंशजः नाम वयं सर्वे मनुजः अधुनापि अनुसारमः की विश्वामित्रांचे वचन त्यांचे वंशज असलेले म्हणजेच आपण सर्व मानव आजही तो पाळत आहोत का? विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.